सहकारी साखर कारखाना नेहमीच बहुचर्चित राहिलेला आहे। माजी सहकार मंत्री आणि शरद पवार गटाचे जवळचे सहकारी जयप्रकाश दांडेगावकर हा कारखाना भाडेतत्वावर घेणार असल्याची चर्चा होती। मात्र टोकाई सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी जिंतूर सेलूच्या भाजप आमदाराच्या वडिलांचं नाव समोर आलंय। भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांचं नाव समोर येत आहे। दरम्यान हा कारखाना चांगल्या व्यक्तीच्या हातात जावा अशी इच्छा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केली आहे। टोकाई कारखाना अध्यक्षाच्या नियोजनाभावी आणि प्रत्येक गोष्टीत स्वार्थ आल्यानं डबघाईला जात असल्याचा आरोप दांडेगावकर यांनी केलाय। टोकाई सहकारी साखर कारखाना बहुचर्चित कारखाना राहिलाय। भाडे तत्वावर जाणार असल्याची चर्चा होती, तुम्ही घेणार असल्याची सुद्धा चर्चा होती। आता नवीन नाव समोर आले, रामप्रसाद बोर्डीकर जे आहेत जिंतूरचे, ते घेणार असल्याची चर्चा समोर आहे। टोकाई या विभागातला खरं म्हणजे ऊस उपलब्ध असलेला चांगला गाळप झालेला कारखाना गलथान व्यवस्थापनामुळे आज त्या कारखान्यावर ही वेळ आलेली आहे। हाय रिकव्हरी झोन मधला कारखाना आहे, पण मॅनेजमेंट नीट नसल्यामुळं आणि प्रत्येक गोष्टीत स्वार्थ आल्यामुळं ही परिस्थिती येते। मीही एक कारखाना चालवतो, FRP थकू शकत नाही। चढउतार साखरेचे दर कमी जास्त होतात, पण शेतकऱ्याची FRP थकू शकत नाही। काही बँकेचं देणं, व्यापारी देण्याला उशीर होऊ शकतो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तोटा येऊ शकत नाही। तिथल्या गलथान आणि स्वार्थी कारभारामुळेच त्या कारखान्याची ही वेळ आलेली आहे। करार दाखवतो मी, साखर 500 रुपये प्रति क्विंटलच्या कमी दरानं विकली, व्यापाऱ्याकडून ऍडव्हान्स घेतलेत आणि कमी दरानं विकली। मळी जी 9,000-10,000 रुपये टन होती, ती मळी 6,000 रुपये टनानं ऍडव्हान्स घेऊन विकलेली। ही गेली 3 वर्ष जी प्रक्रिया चालली, या प्रक्रियेमुळं आणि स्वार्थामुळे तो कारखाना पूर्ण डबघाईस आलाय। त्या कारखान्याने NCDCचं घेतलेलं कर्ज आणि त्यावरचं व्याज ह्याचा 1 रुपया परत केला नाही। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटी रुपये घेतलेत, त्यातली नॉमिनल अमाऊंट परत केली, बाकी मुद्दल आणि व्याज परत केलं नाही। चेअरमन भाषणात सांगतात की मी कारखाना कर्जमुक्त केलाय, पण एकही कर्ज भरलं नाही, उलट 25 कोटीचं कर्ज आणि देणं करून ठेवलेलं आहे। माझी आजही इच्छा आहे की तो कारखाना चांगल्या हातामध्ये जाऊन कारखाना चालू राहावा। याच भावनेनं आम्ही 1,20,00,000 रुपये 10 वर्षापूर्वी मदत केली पूर्णा सहकारी साखर कारखान्याने, पण अजून ती परत केलेली नाही। तुम्ही म्हणताय खरंय, संचालक मंडळाने आधी चेअरमननी ठराव केला, एकट्या चेअरमननीच करार केला आणि नंतर काही संचालकांनी स्वाक्षऱ्या करून तुळजाभवानी कारखाना परभणीमधला ह्याला तो कारखाना भाडे तत्वावर नाही, सहयोगी तत्वावर देण्याचा करार केलेला आहे। सहयोगी तत्वावर चालविण्यास देण्याचा करार केलेला आहे। त्या करारात सुद्धा संचालक मंडळाचा ठराव गोलगोल आहे की MOU संचालकांना वाचून दाखवला। मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे दोघांमधलं, ते अजूनही सभासदासमोर आलं नाही, ठराव सुद्धा सभासदासमोर आलं नाही। मला एका स्त्रोत्राकडून जी माहिती मिळाली, त्या ठरावावर नंतर संचालकाच्या सह्या घेतल्यात। 17 पैकी 16 संचालक चेअरमनवर अविश्वास आणतात। हेच संचालक मार्च महिन्यामध्ये 3 बैठका घेतात शिवाजीरावच्या विरोधात, शिवाजीरावच्या गैरहजेरीमध्ये 3 बैठका कारखान्यावर घेतात आणि तेच संचालक पुन्हा नंतर या करारावरती स्वाक्षऱ्या करतात। याचं गोड बंगाल त्या सह्या आणि स्वाक्षऱ्या करणाऱ्यांनाच माहीत। हे होते माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, त्यांनी NDTV शी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दिनेश कुलकर्णी, NDTV मराठी, हिंगोली।